दक्षिण सोलापूरच्या मंद्रुप येथील विठाई नगरमधील रहिवासी व रेडीमेड कापड व्यवसाय करणाऱ्या रवींद्र भागण्णा कल्याणी वय 30 यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं। रवींद्र यांचे मंद्रुप बाजारपेठेत रेडीमेड कापड विक्रीचे दुकान होते आणि त्यांचा व्यवसायही चांगलाच चालत होता। दुपारी ते जेवणासाठी घरी गेले असता घरात कोणी नसल्याने त्यांनी स्लॅबवरील लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतला। याचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। रवींद्र यांचा लहान भाऊ रतिकांत कल्याणी जेवणानंतर दुकानात परतण्यास विलंब का होतोय हे पाहण्यासाठी घरी गेला। दरवाजा आतून बंद असल्याने खिडकीतून पाहिले असता रवींद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले। त्यानं तातडीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावलं आणि मंद्रुप पोलिसांना कळवलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला। संध्याकाळी शोकाकुल वातावरणात रवींद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत।